कल्पना करा एक खूप कल्पना करा एक खूप मोठा राजा आहे. राज्याच्या प्रशासकीय कामांमध्ये प्रचंड व्यस्त असलेला. म्हणजे ज्याच्या डोक्यावर हजारो जबाबदाऱ्या आहेत असा राजा. अगदी बरोबर. आणि त्याचा ताफा असा मोठ्या दिमाखात रस्त्यावरून चाललाय. पण अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तो आपला ताफा रस्त्यात थांबवतो. बापरे, ताफा थांबवतो? म्हणजे काही हल्ला वगैरे झाला की काय? नाही, कोणा शत्रूच्या आक्रमणामुळे नाही, की कोणा परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठीही नाही, तर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर खेळणाऱ्या 2 लहान मुलांना पाहण्यासाठी. अरे वा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे एका राजाला 2 सामान्य मुलांच्या मातीतल्या खेळात असं काय दिसलं असेल? हो ना. आणि याच एका साध्या प्रसंगाने पुढे जाऊन भारताचा इतिहास घडवणाऱ्या एका मोठ्या पर्वाची पायाभरणी केली. यातूनच आपल्याला खऱ्या नेतृत्वाची ओळख मिळते. नक्कीच. कारण जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असते तेव्हा तिच्या सभोवताली अधिकाराची आणि व्यग्रतेची एक अदृश्य भिंत उभी राहते. खरंय. आणि ती भिंत ओलांडून रस्त्यावरच्या साध्या गोष्टीतूनही गुणवत्ता शोधण्याची नजर फार दुर्मिळ असते. म्हणूनच आजच्या आपल्या ह्या सखोल चर्चेत आपण याच दुर्मिळ नजरेचा म्हणजे गुणग्राहक वृत्तीचा वेध घेणार आहोत. हो, आणि आजच्या चर्चेचा आपला स्रोत सुद्धा खूप वेगळा आणि रंजक आहे. अगदी. आजची आपली सखोल चर्चा आधारित आहे इयत्ता 4थीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील गुणग्राहक राजा या धड्यावर. 4थीच्या पुस्तकातला धडा म्हणजे हे अगदी लहान मुलांसाठी असलेलं पुस्तक ना? हो. वरवर पाहता ही शालेय पुस्तकातील एका साध्या गोष्टीसारखी वाटते, पण यातून नेतृत्व, इतरांमधील सुप्त गुण ओळखण्याची कला आणि त्या गुणांना योग्य व्यासपीठ देण्याचं महत्त्व यावर एक प्रचंड मोठा धडा मिळतो. अच्छा, म्हणजे एक उत्तम नेता केवळ व्यवस्थापन करत नाही तर तो टॅलेंट कसा शोधतो हे आपण यातून शिकणार आहोत. अगदी तसंच. मला वाटतं या पाठाची निवड खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आपण नेहमी नेतृत्वाचे धडे शोधायला मोठ्या मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे जातो, नाही का? हो ना, पण 4थीच्या पुस्तकातील हा प्रसंग आपल्याला सांगतो की नेतृत्वाची सुरुवात अत्यंत साध्या आणि नैसर्गिक निरीक्षणातून होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांचं हे उदाहरण केवळ एका ऐतिहासिक कथेपुरतं मर्यादित नाहीये. बरोबर. तर आपण थेट गोष्टीकडे वळूया. या गोष्टीची सुरुवात होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या एका रोजच्या फेरफटक्यापासून. म्हणजे ते असेच शहरातून रपेट मारायला निघाले होते? हो. महाराज गाडीतून जात असताना त्यांनी पिंपळाच्या झाडाजवळ आपली गाडी थांबवली. तिथे गजा आणि काळू ही 2 मुलं सूर पारंब्याचा खेळ खेळत होती. सूर पारंब्या? आजकालच्या काळात हा खेळ फारसा पाहायला मिळत नाही. हो ना. ज्यांनी हा खेळ कधी पाहिला नाही त्यांच्यासाठी सांगायचं तर हा झाडावर खेळला जाणारा अत्यंत जुना मैदानी खेळ आहे. फांद्यांवरून उड्या मारणे, पारंब्यांना लटकून झोके घेणे असा हा खेळ असतो. म्हणजे प्रचंड शारीरिक कसरत असलेला खेळ. अगदी. मला तर हा खेळ पाहिल्यावर थेट आजच्या काळातील पार्कॉर या साहसी खेळाची आठवण येते. एखाद्या आधुनिक पार्कॉर ॲथलीट प्रमाणेच हे गजा आणि काळू त्या पिंपळाच्या झाडावर अत्यंत वेगाने आणि चपळाईने वावरत होते. नक्कीच. कारण या दोन्ही खेळांच्या गाभ्यामध्ये एक महत्वाचं साम्य आहे. ते म्हणजे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा अत्यंत अचूक आणि कल्पक वापर करणे. अगदी बरोबर. जर आपण सूरपारंब्या या खेळाच्या तांत्रिक बाजूचा विचार केला तर लक्षात येईल की यासाठी केवळ ताकद पुरेशी नसते. पिंपळाच्या झाडाच्या ओबडधोबड फांद्या, कधीही तुटू शकणाऱ्या पारंब्या आणि जमिनीपासून असलेली उंची. बापरे, नुसता विचार करूनच भीती वाटते. हो ना. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी शरीराचं कमालीचं संतुलन लागतं. अवकाशाचं भान म्हणजे स्पेशल अवेअरनेस लागतो आणि क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता लागते. आणि गजा आणि काळू यांच्याकडे कोणतीही आधुनिक सुरक्षा साधने नव्हती. अगदी. कोणतीही साधने नसताना ते अत्यंत सहजतेने तो खेळ खेळत होते. हे एक उच्च दर्जाचं शारीरिक कौशल्य आहे. आणि हीच ती गोष्ट असावी जिने महाराजांना अक्षरशः थक्क केलं. पण या पूर्ण प्रसंगामध्ये मला एक वेगळाच विरोधाभास जाणवतो. मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा मी विचार करत होते की गजा आणि काळू हे दोघेही आपल्या खेळात इतके मग्न होते की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसरच पडला होता. म्हणजे त्यांना राजा तिथे उभा आहे हे माहितीच नव्हतं? अजिबात नाही. प्रत्यक्ष राज्याचा राजा तिथे उभा राहून त्यांना पाहत आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला महाराज त्यांच्यातील ती चपळता आणि कौशल्य पाहण्यात पूर्णपणे दंग झाले होते.
अच्छा, हा विरोधाभास खरोखरच खूप काही सांगून जातो. हो ना, मुले खेळात दंग आणि राजा त्यांच्या कौशल्यात दंग. याच विरोधाभासात नेतृत्वाचं एक मोठं सूत्र दडलंय. बघा, एका मोठ्या राजाच्या डोक्यावर संपूर्ण राज्याचा भार असतो. करप्रणाली, न्यायदान, परकीय संबंध अशा हजारो गोष्टींचा ताण त्यांच्या मनावर असतो. ज्याला आपण आजच्या भाषेत कॉग्निटिव्ह लोड म्हणू शकतो, नाही का? अगदी बरोबर. हा कॉग्निटिव्ह लोड इतका असतो की बहुतांश नेते एका टनेल व्हिजन मध्ये अडकतात, जिथे त्यांना फक्त त्यांचं ठरलेलं लक्ष किंवा मोठी संकटच दिसतात. पण सयाजीराव गायकवाड या टनेल व्हिजनच्या बाहेर येऊ शकले. हो, रस्त्यावरील धूळ आणि मातीत खेळणाऱ्या मुलांमधलं कौशल्य पाहण्यासाठी आपल्या मनातील इतर सर्व विचारांना बाजूला ठेवण्याची त्यांची क्षमता होती. आणि हेच खऱ्या गुणग्राहक वृत्तीचं लक्षण आहे. माझ्या मते गुणग्राहक असणे म्हणजे केवळ एखाद्या गोष्टीकडे पाहणे नव्हे, तर त्या गोष्टीचे खरे मूल्य ओळखणे. अगदी तंतोतंत मूल्य ओळखणं आणि त्याला दाद देणं. पण या कथेत पुढे जे वाढतं ते मला सुरुवातीला थोडं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं होतं. असं का? काय घडतं पुढे? म्हणजे महाराज तिथेच थांबले नाहीत. त्यांनी केवळ तिथे उभे राहून मुलांचे कौतुक केले नाही किंवा त्यांना तिथेच काहीतरी खाऊ देऊन सोडून दिले नाही, तर थेट दुसऱ्या दिवशी गजान आणि काळू या दोन्ही सामान्य मुलांना राजवाड्यात बोलवण्यात आलं. बापरे, थेट राजवाड्यात? हो, तिथे राणीसाहेब उपस्थित होत्या, राजवाड्यातील इतर लोक उपस्थित होते आणि त्या सर्वांसमोर महाराजांनी या मुलांना तो खेळ पुन्हा खेळायला सांगितला. त्यानंतर त्यांना भरघोस बक्षिसे दिली. हा प्रसंग म्हणजे या कथेचा सर्वोच्च बिंदू आहे असं मी म्हणेन. इथेच एका सामान्य निरीक्षकाचं रूपांतर एका महान नेत्यामध्ये होते. पण इथेच माझा थोडा प्रतिवाद आहे. म्हणजे झाडावर चढण्याचा खेळ मुले चांगली खेळली हे मान्य, पण त्यासाठी थेट राजवाड्यात आमंत्रण. तुम्हाला हे थोडं जास्त वाटतंय का? हो ना, हे अगदी गल्लीतल्या मोकळ्या मैदानात रबरी बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या मुलाला थेट वानखेडे स्टेडियमवर बोलवून VIP प्रेक्षकांसमोर खेळायला लावण्यासारखं नाही का? एका लहानशा खेळासाठी राजवाड्यासारख्या सर्वोच्च ठिकाणी बोलवून एवढा मोठा सन्मान करणे थोडे जास्त वाटत नाही का? वरवर पाहता हे नक्कीच अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतं, पण जर आपण या कृतीमागील मानसशास्त्र समजून घेतलं तर महाराजांचा हेतू स्पष्ट होतो. म्हणजे त्यांचा यामागे काही विशिष्ट विचार होता? हो, राजवाड्यात बोलावल्यानंतर महाराजांनी उच्चारलेले एक वाक्य पाठात दिलंय, बघूया तरी तुमची करामत. हे वाक्य अत्यंत सूचक आहे. अच्छा, कशा अर्थाने? हे वाक्य केवळ मनोरंजनासाठी आलेलं नव्हतं, तर ती एक प्रकारची पारख होती, एक परीक्षा होती. खरे नेतृत्व हे केवळ गुणवत्ता निर्माण करण्यात नसते, तर अदृश्य असलेल्या गुणवत्तेला जगासमोर आणण्यासाठी एक भक्कम पाया किंवा व्यासपीठ उभारण्यात असते. अरे वा, म्हणजे राजवाडा हे त्यांच्यासाठी केवळ एक ठिकाण नव्हते, तर ते एका टॅलेंटला दिलेलं व्यासपीठ होते असे म्हणायचे आहे का आपल्याला? अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही रस्त्यावर एखादी कला पाहता आणि तिथेच कौतुक करता, तेव्हा ती एक क्षणिक दाद असते. हो, जसं आपण रस्त्यावर एखादं चांगलं गाणाऱ्याला काही पैसे देतो आणि पुढे जातो. अगदी तसंच. पण जेव्हा तुम्ही त्या कलाकाराला एका अधिकृत आणि सन्माननीय ठिकाणी आमंत्रित करता, तेव्हा तुम्ही त्या कलेला एक प्रकारची वैधता देत असता, म्हणजे व्हॅलिडेशन देता. हो, व्हॅलिडेशन हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. गजा आणि काळू यांच्यासाठी तो राजवाडा, ती राणीसाहेबांची उपस्थिती, हे सर्व एका मोठ्या रंगमंचासारखे होते. महाराजांनी त्यांना एक असा मंच उपलब्ध करून दिला जिथे त्यांच्यातील सुप्त कौशल्याला एक अधिकृत मान्यता मिळाली. म्हणजे गुणवत्ता कोणत्याही वयाची असो किंवा कोणत्याही सामाजिक स्तरातील असो, तिला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे हे खऱ्या नेत्याचं काम असतं, असंच याचा अर्थ होतो ना? नक्कीच. आणि बक्षीस देणं ही फक्त त्या मान्यतेची एक छोटीशी पावती होती. मुख्य गोष्ट होती तो सन्मान आणि ते व्यासपीठ. हा विचार खरोखरच खूप स्पष्टता देणारा आहे. तो राजवाड्यातला प्रसंग आता अधिक जिवंत वाटू लागलाय मला. हो ना, डोळ्यासमोर अगदी चित्र उभं राहतं. अगदी. राजवाड्याच्या आवारातील एखाद्या मोठ्या झाडावर चढून गजा आणि काळू अत्यंत चपळाईने खेळत आहेत, एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण राजवाडा अत्यंत आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत आहे. त्या दोन मुलांसाठी हा प्रसंग त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असेल. हो, त्यांना किती मोठा आत्मविश्वास मिळाला असेल. जेव्हा राज्याचा सर्वोच्च व्यक्ती तुमच्या पाठीवर थाप मारतो, तेव्हा तो स्पर्श केवळ बक्षीस नसून एक ऊर्जा असते.
खरंय. आणि यातून महाराजांची कलेबद्दलची आणि कौशल्याबद्दलची व्यापक दृष्टीही दिसून येते. म्हणजे त्यांच्यासाठी कला फक्त राजदरबारातली नव्हती. नाही, त्यांच्यासाठी कला ही केवळ राजदरबारातील गायन, वादन किंवा चित्रांपुरती मर्यादित नव्हती. मानवी शरीराची नैसर्गिक चपळता, खेळातील कौशल्य ही देखील त्यांच्या दृष्टीने एक उच्च दर्जाची कलाच होती. आणि या सर्वांना समान पातळीवर सन्मानित करण्याची त्यांची दृष्टी खरोखरच कौतुकास्पद होती. नक्कीच. बरं, आता आपण या पाठातील एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या पैलूकडे वळूया. मुळात हा धडा इयत्ता 4थीच्या मराठीच्या पुस्तकात आहे. हो, म्हणजे भाषेचा अभ्यास तर असणारच. हो ना. त्यामुळे साहजिकच यात भाषेची जाण वाढवण्याचा आणि व्याकरणाचा उद्देश आहेच. पाठाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि विशेषणांची यादी दिलेली आहे. अच्छा, म्हणजे कोणते शब्द दिलेत तिथे? जसे की राजा या शब्दासाठी नृप किंवा नरेश हे शब्द, झाड या शब्दासाठी वृक्ष किंवा तरु हे शब्द आणि चपळ मुलगा, मोठे बक्षीस यांसारखी विशेषणे. शालेय पातळीवर शब्दसंग्रह वाढवण्यासाठी अशा प्रकारची रचना असणं अत्यंत स्वाभाविक आणि गरजेचं असतं. भाषेच्या माध्यमातून मुले केवळ शब्द शिकत नाहीत, तर त्या शब्दांशी जोडलेल्या भावनाही शिकतात. नक्कीच. पण मला इथे असं वाटतं की हा व्याकरण आणि शब्दांचा भाग केवळ भाषिक ज्ञानापुरता मर्यादित नाही. असं का वाटतं तुम्हाला? कारण राजा या शब्दाचा समानार्थी शब्द नृप असा पुस्तकात दिला आहे खरा, पण महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कृतीतून राजा या शब्दाचा खरा अर्थ गुणग्राहक असा तयार होतो. क्या बात आहे, खूपच सुंदर विचार आहे हा. हो, आणि याच संदर्भात पाठाच्या अगदी शेवटी माहितीसाठी म्हणून एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक नोंद दिली आहे, जी वाचून मी अक्षरशः अवाक झाले. कोणती नोंद आहे ती? या नोंदीनुसार याच महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मोठी मदत केली होती. बापरे, ही जोडणी अत्यंत मार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या प्रचंड महत्वाची आहे. इथेच आपल्याला गुणग्राहक या शब्दाची आणि सयाजीरावांच्या नेतृत्वाची खरी व्याप्ती समजते. हो ना. मला हे वाचून एकदम काय म्हणता पण त्याला एक आहा मोमेंट आला. अगदी. कारण या दोन गोष्टींमधला विरोधाभास आणि साम्य दोन्ही थक्क करणार आहे. हो, कारण एका बाजूला गजा आणि काळू यांसारख्या अत्यंत सामान्य गरीब मुलांमधले शारीरिक कौशल्य आणि खेळातील चपळता ओळखणे, आणि दुसऱ्या बाजूला एका अत्यंत वंचित आणि शोषित समाजातून आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील अफाट बौद्धिक क्षमता ओळखणे. वरवर पाहता या दोन घटना पूर्णपणे वेगळ्या वाटतात. एक घटना मातीतल्या खेळाची आहे, तर दुसरी घटना एका महामानवाच्या शैक्षणिक प्रवासाची आहे. पण मुळात या दोन्ही घटना एकाच गुणग्राहक वृत्तीची दोन वेगळी रूपे आहेत. अगदी बरोबर. या दोन्ही घटनांमधील हा वैचारिक दुवा जोडणं खूप गरजेचं आहे. यातून एक मोठा सिद्धांत समोर येतो. कोणता सिद्धांत? तो हा की छोट्या छोट्या गोष्टींमधील गुणांचं कौतुक करण्याची सवयच भविष्यात जग बदलणारं व्यक्तिमत्व ओळखण्याची दृष्टी देते. महाराजांची नजर केवळ एका विशिष्ट प्रकारच्या कौशल्यापुरती मर्यादित नव्हती. म्हणजे शारीरिक चपळता असो किंवा प्रखर बुद्धिमत्ता असो, दोन्ही त्यांच्यासाठी महत्वाचे होते. हो, गुणवत्ता ज्या स्वरूपात समोर येईल त्या स्वरूपात ती स्वीकारण्याची आणि तिला खतपाणी घालण्याची त्यांची तयारी होती. डॉक्टर आंबेडकरांमधील ती ज्ञान लालसा ओळखणं ही साधी गोष्ट नव्हती. खरंय. हिऱ्याची पारख फक्त खरा जव्हेरीच करू शकतो, आणि सयाजीराव गायकवाड हे माणसांमधले हिरे ओळखणारे एक असामान्य जव्हेरी होते असं मी म्हणेन. आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना दिलेली ती शिष्यवृत्ती ही केवळ एका होतकरू विद्यार्थ्याला केलेली आर्थिक मदत नव्हती, तर ती एक प्रकारे एका संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी होती. नक्कीच. हे सर्व विचार करताना असं वाटतं की इयत्ता 4थीच्या पुस्तकातील हा लहानसा धडा स्वतःमध्ये किती प्रचंड मोठा ऐतिहासिक आणि वैचारिक आशय सामावून बसला आहे. हो ना. एका साध्याशा गोष्टीच्या माध्यमातून नेतृत्वाचं आणि दूरदृष्टीचं एवढं मोठं तत्वज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की ज्ञान हे फक्त पुस्तकातील छापील शब्दांतून मिळत नाही, तर त्या शब्दांमागच्या आणि त्या व्यक्तिमत्वांच्या कृतीतून मिळते. या पाठातून मिळणारा सर्वात मोठा संदेश हाच आहे की समोरच्या व्यक्तीचं वय काय आहे, त्याची सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार न करता केवळ त्याच्यातील गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणं. आणि जेव्हा एखादा नेता अशा प्रकारे विचार करू लागतो, तेव्हा तो केवळ एका राजाचा राहत नाही, तर तो पिढ्या घडवणारा एक शिल्पकार बनतो. अगदी यथार्थ शब्द वापरलेत तुम्ही.
पण ह्या कथेचा आजच्या काळात आपण काय अर्थ घ्यायचा? या ऐतिहासिक उदाहरणातून आपण आपल्या रोजच्या जीवनासाठी कोणता बोध घेऊ शकतो? म्हणजे आजच्या संदर्भात हे कसं लागू पडतं असं तुमचा प्रश्न आहे? हो, कारण आपण कोणी मोठे राजे नाही आहोत किंवा आपल्याकडे मोठे राजवाडेही नाहीयेत. तरीही मला वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आत एक सयाजीराव नक्कीच लपलेला असू शकतो. नक्कीच असू शकतो. आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि इतरांकडे पाहण्याची आपली नजर अधिक संवेदनशील करण्याची गरज आहे. हे अगदी शक्य आहे. बघा, गुणग्राहक होण्यासाठी तुम्हाला राज्याधिकाराची गरज नसते. हो ना, त्यासाठी फक्त एक चांगली नजर लागते. अगदी. आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सभोवतालच्या व्यक्तींमधील, आपल्या मित्रांमधील किंवा अगदी ऑफिसमधल्या आपल्या सहकाऱ्यांमधील चांगल्या गुणांची पारख करायला शिकलो पाहिजे. खरंय, अनेकदा आपण उणीवा किंवा दोष शोधण्यात इतके मग्न असतो की चांगल्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. बरोबर. जेव्हा आपण एखाद्याच्या लहानशा गुणाचं, त्याच्या कौशल्याचं मन मोकळेपणाने कौतुक करतो, तेव्हा आपण नकळतपणे त्यांना त्यांचं सर्वोत्तम देण्याची एक मोठी प्रेरणा देत असतो. हो, गजा आणि काळू लाळ राजवाड्यात मिळालेले ते मोठे बक्षीस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आत्मविश्वास देऊन गेले असेल. तसाच आत्मविश्वास आपणही आपल्या शब्दांतून आणि कृतीतून इतरांना देऊ शकतो. नक्कीच. आपण सर्वांनीच आपल्या आजूबाजूला अशी गुणग्राहक वृत्ती जोपासली तर अनेक सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळेल. हे अत्यंत सकारात्मक आणि कृतीत आणण्यासारखे विचार आहेत. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. वेळ कसा गेला ते कळलंच नाही. हो ना, पण ही चर्चा संपवण्यापूर्वी मी पाठातील एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या भागाकडे लक्ष वेधू इच्छिते. कोणता भाग? पाठाच्या अगदी शेवटी विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या उपक्रमात विचारले आहे की सूर पारंब्याप्रमाणेच इतर कोणते जुने मैदानी खेळ असू शकतात ज्यांची यादी मुले करू शकतील. आणि उदाहरणे म्हणून काही नावे दिली आहेत: विटीदांडू, लंगडी, खो खो, गोट्या. अरे वा. हे सर्व तेच खेळ आहेत जे एकेकाळी गावागावात आणि शहरांच्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये अत्यंत उत्साहाने खेळले जायचे. हो, मी पण लहानपणी खूप खेळले आहे हे खेळ. मी पण. या खेळांमधून केवळ मनोरंजनच होत नसे तर संघभावना, निर्णय क्षमता आणि शारीरिक तंदुरुस्ती यांसारखे अनेक जीवनोपयोगी धडे मुलं नैसर्गिकरित्या शिकत असत. आणि नेमकं इथेच एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो ज्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? आज आपण एका वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात जगत आहोत. आजची परिस्थिती अशी आहे की मुले सूर पारंब्या किंवा विटीदांडू सारखे मातीतले मैदानी खेळ खेळण्याऐवजी तासनतास मोबाईल, टॅबलेट आणि टीव्हीच्या स्क्रीन समोर अडकलेली असतात. हे अगदी खरंय. आजकाल मैदाने ओस पडलेली दिसतात. हो ना, या तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यामुळे आपण केवळ काही जुने खेळ गमावत नाही आहोत, तर आपण ती मोकळी मैदाने आणि ती पिंपळाची झाडं गमावत आहोत जिथे अशी नैसर्गिक आणि अत्यंत कच्च्या स्वरूपातील कौशल्य सहज पाहायला मिळायची. हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा आणि भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडलं असलं तरी घराबाहेरच्या नैसर्गिक जगापासून दूर नेलं आहे. आपण या चर्चेची सुरुवात केली होती ती एका व्यस्त राजाच्या रस्त्यात थांबलेल्या गाडीपासून. त्या राजाला रस्त्यावर खेळणारी ती मुले दिसली कारण ती मुले प्रत्यक्ष बाहेर मातीत खेळत होती. त्यांच्यात ते नैसर्गिक कौशल्य होतं जे उघड्या डोळ्यांनी पाहता येत होतं. अगदी बरोबर. पण जर आजचे गजा आणि काळू घराबाहेर पडलेच नाहीत, ते घरातच चार भिंतींच्या आत केवळ स्क्रीनकडे पाहत बसून राहिले, तर आजच्या काळातील कोणत्याही सयाजीरावांच्या गाडीचा ताफा त्यांना पाहून कसा थांबेल? बापरे, हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना, जर मुले मैदानात नसतील तर त्यांच्यातील सुप्त शारीरिक आणि मानसिक गुणांची पारख करण्याची संधी या जगाला आणि समाजातील नेतृत्वाला कधी मिळेल का? मला वाटतं तंत्रज्ञानाच्या आणि अतिसंरक्षणाच्या या नवीन भिंतींनी ती पूर्वीची अदृश्य भिंत पुन्हा एकदा आणि अधिक घट्टपणे उभी केली आहे. गुणवत्ता शोधण्यासाठी आधी ती गुणवत्ता उघड्यावर नैसर्गिक वातावरणात व्यक्त होणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच या पाठातून केवळ गुणग्राहक कसे व्हावे हेच शिकायचे नाही, तर ती गुणवत्ता फुलण्यासाठी लागणारी मोकळी मैदाने आणि ते नैसर्गिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. नक्कीच. याच एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या धड्यातील ऐतिहासिक संदर्भ आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व यावर आपण नक्की विचार करावा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.